नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्व लाडकी बहिणींचे स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आणि जानेवारीचा 19वा जो हप्ता आहे, तर या हप्त्याबद्दल प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे, की हा हप्ता नेमका कोणाला मिळणार? म्हणजे आता जर का आम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा नसेल मिळाला हप्ता, तर जानेवारीचा तरी मिळणार का? तर अशा प्रकारचा प्रश्न आहे. सोबत काही लाडक्या बहिणींचे नाव जे आहे, हे अपडेट झालेले आहेत. लाभार्थी यादीमध्ये त्यांना मिळणार का? आणि वेगवेगळे इतर पण कारण आहेत. त्यामुळे एकंदरीत हा 19वा जो हप्ता आहे, तो जानेवारीचा 19वा हप्ता आहे. कारण की आता आपल्याला जानेवारीचा 19व्या हप्त्याच्या वितरणाची सर्वांना इथे आतुरता लागलेली आहे. त्याची वाट पाहत असतात सर्व लाडक्या बहिणी. पण तो नेमका कोणाला मिळणार? अगदी कमी शब्दामध्ये सांगतो. बघा, 19 हप्ता कोणाला भेटणार आहे? तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगणार आहे. आज 19 तारीख आहे. जानेवारी महिन्याची आज 19 तारीख आहे. आज सोमवार आहे. तर यामुळे वितरण जे आहे ना, ते आता जवळ येऊन ठेपलेले आहेत. कोणाला मिळाला जानेवारीचा 19 हप्ता? आतापर्यंत जर तुम्हाला रेग्युलर हप्ते मिळाले असतील, तर तुम्हाला यावेळेचा जे जानेवारीचा जो 19 हप्ता आहे, तो पण तुम्हाला इथे भेटणार आहे. त्यानंतर बघा, ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा 18वा हप्ता मिळालेला असेल, त्यांना देखील यावेळेचा 19 हप्ता मिळणार आहे. त्यानंतर बघा, जर तुम्हाला जून, जुलैपासून एखाद्या लाभार्थ्यांचा लाभ बंद असेल, एखाद्या लाडक्या बहिणीची पात्रता यादीमध्ये अजूनही नाव नाही, लाडक्या बहिणीचे अपडेट करून चालू आहे, तर त्यावेळेस पण त्यांचं नाव अपडेट झाल्यावर त्यांना देखील चालू होणार आहे आज जानेवारीचा हप्ता. त्यामुळे त्याही लाभार्थ्यांना लाभ मिळण्याची शक्यता यावेळेस 19 हप्त्यामध्ये आहे. या व्यतिरिक्त पण काही 2 मुद्दे इथे आहेत. त्यानंतर अजून काही पॉईंट्स आहे बघा. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते बंद झाले होते, तर त्यांनी नवीन खाते खोलून घ्या किंवा त्या खात्याला के-वाय-सी करा आणि के-वाय-सी केल्यानंतर तिथेच थांबायचं नाही. त्या खात्याला आधार सीडिंग ॲक्टिव्ह झालं का? तेही तपासायचं आहे. जर तुमचे खाते बंद झालेले असेल, तर तुम्हाला सांगतो के-वाय-सी करायची गरज असते, अन्यथा नाही. त्यानंतर आधार सीडिंग करायची आहे. त्यानंतर बघा, बँक खाते बदललेले होते, त्यामुळे आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. जानेवारीचा मिळेल का? उत्तर आहे होय. पण परत तिथेच तीच गोष्ट सांगतो. नवीन जर तुम्ही बँक खाते दुसऱ्या बँकेमध्ये एका बँकेतून तुम्ही समजा दुसऱ्या बँकेमध्ये गेला. तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये गेलात तर या बँकेत गेलात तर या बँकेमध्ये तुम्हाला परत आधार शेअरिंग करावी लागेल. ही बाब तुम्ही इथे समजून घ्या. त्यानंतर आणखीन जे मुद्दे आहेत, हे तर आहेच. काही लाडक्या बहिणी खूप कमी प्रमाणामध्ये अशा आहेत, की ज्यांचे खाते ऑटोमॅटिक आधार शेअरिंग इनॅक्टिव्ह होते. तर त्यांना पण परत ॲक्टिव्ह करायला पाहिजे. जर त्यांना तो हप्ता मिळेल आणि खास करून ॲक्टिव्ह केल्यानंतरच पण तुम्हाला कधी-कधी वेळ लागतो. कधी-कधी 5 दिवसामध्ये पैसे आल्याचं उदाहरण आहे. परंतु किमान 9 ते 10 दिवस तरी तुम्हाला आधार शेअरिंग जे आहे, हे त्याला करून घ्यायचे आहे. 10 दिवसाच्या आतमध्ये अपेक्षित आहे. मी कोणासाठी बोलतोय, ज्यांचं आधार ॲक्टिव्ह झालं आहे त्यांच्यासाठी. आणि हे जे मुद्दे आहेत, आतापर्यंत रेग्युलर हप्ते आले असतील, तर मग काळजी करू नका. जानेवारीचा हप्ता येईल. ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला असेल, त्यांना मिळणार आहे हा जानेवारीचा हप्ता. जून, जुलैचा हप्ता आणि त्यामध्ये नाव यादीत अपडेट झालं त्यावेळेस पण मिळेल. त्यानंतर बघा की बँक खाते जर का तुम्ही बदलले असतील, तर ते बदल असेल तर तुम्ही त्याची के-वाय-सी करा. खाते बदललेले असेल, तर नवीन खातं झालं असेल, तर त्याला आधार सीडिंग करून घ्या. वगैरे, वगैरे या संपूर्ण बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तरी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.